नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राजूरच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा. तनिष्का एल्मामेने पटकावली सायकल. राष्ट्रीय अबॅकस व वैदिक गणित स्पर्धेत ग्रामीण विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. 150 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. आरम व्हिजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संगमनेर येथील शारदा लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस व वैदिक गणित स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजूर, अकोले, संगमनेर, संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक येथील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या बौद्धिक क्षमतेचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. वैदिक गणित गटात तनिष्का किशोर एल्मामे हिने प्रथम क्रमांक पटकावत सायकल हे आकर्षक बक्षीस जिंकले. साई रमेश कानकाटे यांनी द्वितीय क्रमांक तर निशांत साबळे आणि ओंकार भांगरे यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. फ्री बेसिक गटात कुमारी अन्वेषा दत्तात्रय चोथवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. आहत समीर तांबोळी याने द्वितीय तर विहान पुष्कर सोनार याने तृतीय क्रमांक मिळवला. अबॅकस ज्युनियर गटात संस्कृती चोथवे हिने प्रथम, मेहेक गबाले हिने द्वितीय तर कस्तुरी नवनाथ साबळे हिने तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अबॅकस आणि वैदिक गणितामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि गणितीय विचारशक्ती विकसित होत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आरंभ व्हिजनचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धात्मक युगात अबॅकस हे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी उपयुक्त ज्ञान आहे. वेगवान व अचूक विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन केले. कविवर्य सुभाष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी क्षणार्धात मोठमोठी गणिते सोडवल्याबद्दल त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. यावेळी रामदास सोनवणे, रामनाथ आरोटे, कारभारी देवारे, डॉक्टर अतुल आरोटे, अर्जुन वाघ आणि JD आरोटे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आरम व्हिजनच्या अध्यक्षा कावेरी गोलप व संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन मुतडक, वसंत तुकाराम आरोटे, अजय पवार, श्याम पवार, मच्छिंद्र ढगे सर, प्राचार्य मनोहर लेंडे सर तसेच आरम व्हिजनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पवार यांनी केले. संस्थेचे सचिव दिनेश गोलप यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या ओपन कॉम्पिटिशन 2016 च्या माध्यमातून सगळ्यांचे स्वागत करतो. सरांनी मला सांगितलंय की अबॅकसच्या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये काय प्रगती झाली. तसं तर सगळ्या पालकांना इथे सर केव्हाचे बोलवत नाही, पण मी सरांना सांगू इच्छितो की सगळ्या पालकांना बोलता येतं, पण चार चौघात उभं राहिलं असं माईकवर येऊन स्टेजवर बोलण्याचं धाडस सगळ्यांमध्ये नसतं. म्हणून पालक वर्ग इथपर्यंत तुमच्या तुम्ही साथ घातली त्या साधेला थोडस यश मिळालं नाही किंवा ते पालक इथपर्यंत आले नाही असं म्हणावं लागेल. जर बोलायचं झालं तर अबॅकसने काय होतं तर मुलांच्या बुद्धिमत्तेला तेज देण्याची, चालना देण्याचं काम हे अबॅकस करत असतं. त्या अनुषंगानं इथली सर्व टीचर मंडळी असतील, क्लासेसवाली मंडळी असतील, यांनी सर्वांनी या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून घडवलं. माझी 2 मुलं घेऊन मी आज इथं आलोय. एक मुलगी आहे ती A कॅटेगरीमध्ये बसते, मुलगा आहे तो B कॅटेगरीमध्ये बसलाय. यांच्यावरती काय परिणाम झाला थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर इतर वेळेला आपण घरी अभ्यास कर मुलाला जर म्हटलो तर मुलं सहजासहजी अभ्यास करत नाही, पण कॉम्पिटिशनला जायचंय, अबॅकस साठी सीट घे, ती सोडव, पण ती सीट सोडवण्याबरोबर आपला शाळेतला अभ्यास सुद्धा मुलं आवडीनं करतात आणि अबॅकसमुळे त्यांना त्या शालेय अभ्यासक्रम करण्याची सुद्धा सवय लागली. हा एक प्लस पॉइंट या क्लासेसमुळे मुलांच्या जीवनात घडलेला मला बघायला मिळाला. हा एक फायदा झाला.
आणि दुसरी गोष्ट, जास्त न बोलता सगळ्यांनाच बोलायचं आहे, फक्त एकच सांगेल, सर्व विद्यार्थी वर्ग इथपर्यंत आले. मी सुद्धा अनेक स्पर्धांमधून आज एका उंचीला जाऊन पोहोचलोय, ते सांगणं इथं मला भाग नाही. अनेक स्पर्धांचा सामना करून स्पर्धा करून मी ते यश गाठलंय. इथं आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल, सगळ्यांनाच प्राइज मिळेल असं सांगता येणार नाही. ज्यांना प्राइज मिळेल त्यांचं मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे अभिनंदन करतो. पण ज्यांना प्राइज मिळणार नाही त्यांच्यासाठी मी एक सांगतो की लहरों से डरने वालों की नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरने वालों की नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन प्रेझेंट हिअर, पॅरेंट्स, माय डिअर फ्रेंड्स. तर मी आज तुम्हाला काही ॲबॅकस वैदिक मॅथ विषयी थोडी आणि माझा क्लासचा एक्सपेरिमेंट सांगणार आहे. तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी दुसरीला होतो. मला मॅथ्स म्हणजे हा सब्जेक्ट एकदम कठीण जायचा. तर जेव्हापासून मी कावेरी गौलप मॅडमकडं ॲबॅकस लावलं तेव्हापासून मॅथ हा माझा सब्जेक्ट माझा एकदम आवडता बनला. आवडता बनल्यानंतर तसे माझे गणित पण चांगल्या प्रकारे सुटू लागले आणि मी ते फास्ट कॅल्क्युलेशन, टाइम, स्पीड रायटिंग हे सर्व कावेरी मॅडमकडून शिकलो. आणि वैदिक मॅथ म्हणजे त्याच्यात फार असे मोठे सूत्र असतात, मोठे गणित असतात. आणि वैदिक मॅथ म्हणजे दिसतं तेवढं हार्ड, पण ते करायला फार सोपं आहे. फक्त ना सूत्र लक्षात ठेवायचे, सूत्र आले की पूर्ण वैदिक मॅथ्स आपल्याला जमतं. अशा प्रकारे आमच्या कावेरी मॅडमने आम्हाला वैदिक मॅथ आणि ॲबॅकस शिकवलं आहे. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम आरंभ विजन आयोजित मॅथ एक्सपर्ट ओपन कॉम्पिटिशन 2026 हे जे सरांनी, सर नाव काय म्हणलं सर, ऑर्गनायझेशन केलेले आहे सराचं नाव हां गोलप सर, त्यांचं मी अगोदर आभार व्यक्त करतो की फार छान यांनी ऑर्गनायझेशन केलेले आहे. आणि आम्ही सर, माझं नाव पुंडलिक मानसिंग जाधव, एक खेडेगावातला मुलगा आहे सर. मी आमच्या खेडेगावामध्ये अशी ॲबॅकस हे कशाला म्हणतात ते माहीत पण नव्हतं. पण आमच्या ज्या मॅडम आहेत शीतल स्वप्नील वरपडे, या मॅडमने आमच्या खेडेगावामध्ये ॲबॅकसची जी सुरुवात केली त्यांचा अगोदर मी आभार व्यक्त करतो. त्याने आमचे फार विद्यार्थी तर घडवलेत. खेडेगावामध्ये सर सुविधा नाही, शहरामध्ये असेल पण खेडेगावामध्ये सुविधा नाही. खेडेगावामध्ये मॅडमनी फार चांगल्या प्रकारे आमचे ॲबॅकसमध्ये विद्यार्थी घडवलेत. गणितामध्ये एकदम सुपर फास्ट झाले सर, त्यांचं मी अगोदर आभार मानतो. आणि तुम्ही जे ऑर्गनायझेशन केलं हे फार व्यवस्थित वाटलं सर आम्हाला. आम्ही बरेच कॉम्पिटिशन केलेत सर, पण हे आम्हाला एकदम चांगलं व्यवस्थित वाटलं सर. त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त. चव्हाण, मी बोलठाण नांदगाव तालुक्यातून आलेली आहे. आमचे क्लास वैशाली थोटे मॅडमकडे होत्या. त्यांनी आमच्या मुलांना खूप 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 छान शिकवलं. ॲबॅकस त्यांनी इतक्या छान पद्धतीने शिकवून घेतलं. जो मुलगा क्लासमध्ये पाठीमागे राहिला त्याला सुद्धा त्यांनी खूप पुढे आणलं. त्याचा सम राहिला असेल तर त्यांनी रिपीट करून क्लास एक्स्ट्रा घेऊन खूप छान शिकवलं. आणि माझा स्वतःचा मुलगा जिल्हा परिषद शाळेतला आहे. त्याचा ॲबॅकस मुळे गणित एवढं छान झालंय. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा क्लासमध्ये तो आता गणितात खूप छान करतोय. आणि वैदिक पण त्यांनी खूप छान शिकवलं. थँक्यू मॅडम. माझं नाव सचिन मारुती वागचौरे, राहणार कळस बुद्रुक. माझा मुलगा कृष्णा सचिन वागचौरे पहिलीपासून नीता परगडे मॅडम यांच्या क्लासमध्ये पहिलीपासून तो शिकतोय. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या खेळकर वृत्ती होती किंवा काही गोष्टी अभ्यास न करणे किंवा काही करणे, तो जसा मॅडमकडे जायला लागला तेव्हापासून त्याचा अभ्यासात लक्ष लागलंय. आणि मॅथ्सचं ते तो विषयच नाहीये आम्हाला आता वेळा म्हणजे हे करतोय तो असं. तर माझ्या मते की आमच्या टीचर आहेत त्यांनी भरपूर मदत केली आणि मुलांना घडवलं. इथून पुढे त्यांनी घडवावं ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. मी निमज संगमनेर येथून बिलॉंग्स करते. मी माझी मुलगी स्वरा बाबासाहेब डोंगरे हिला गेल्या 2 वर्षापासून नीता वागचौरे यांच्याकडे ॲबॅकसचे क्लास लावलेले आहे.
सक्सेस क्राऊन अबॅकस मॅडम खूप छान प्रॅक्टिस करून घेतात. याआधी माझ्या मुलीला मॅथ हा खूप वीक होता. जेव्हापासून तिनं अबॅकसचे क्लास लावले तेव्हापासून मॅथ खूप छान झालेला आहे आणि एक्झाम्पलही ती खूप करेक्ट सोडवते. माझी अशी विनंती आहे की आपल्या प्रत्येक मुलाला आपण अबॅकस हे लावलंच पाहिजे. अबॅकस ही पद्धत खूप जुन्या काळची आहे. आज आपण तिला एक नवीन स्वरूपात रूपांतर केलेलं आहे. मला वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येकाला अबॅकस हे कंटिन्यू केलंच पाहिजे आणि मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि मॅथ पण खूप छान येतो. थँक्यू सो मच. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.